खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो सतत एक कमेंट येत आहे की हे जे बॅकला मी कार्डबोर्डवर म्हणजे किचन डेकोर आयटम्स बनवलेले आहेत ते जवळून दाखवताय म्हणून, आणि दररोज म्हणते दाखवते आणि मी विसरते, पण आज पहिल्यांदा ते दाखवते आणि नंतर जे आहे व्हिडिओला सुरुवात करते। सो इथे जितक्या काही वस्तू दिसत आहेत ना सर्व हँडमेड आहेत, अगदी छोट्यात छोटी। इवन हा बर्गरही तुम्ही पाहाल ना, सो हा हे हँडमेड आहे। ॲक्च्युली हा कोणत्या तरी क्रीमचा छोटासा डब्बा होता प्लास्टिकचा, त्याला मी असा बर्गरचा शेप दिलेला आहे आणि यामध्ये माझ्या विलायची ठेवलेल्या असतात। आणि हा इथे आहे भोपळा, यामध्ये असतात माझ्या लवंग, आणि हे पण आरोहीचं काहीतरी टॉयज स्माइली काय म्हणतात त्याला, स्लाइम वगैरे आलं होतं आय थिंक यामध्ये। सो त्याचा हा भोपळा बनवलेला आहे। बरं, आता तुम्हाला जे पाहायचं होतं ते दाखवते आधी। सो हेच पाहायचं होतं ना तुम्हाला, काही नाही, फक्त जो केकचा बेस असतो ना, जे कार्डबोर्ड येतं बेसला, सो तोच इथे मी यूज केलेला आहे। हाफ कट केला आणि वॉलपुट्टीच्या मदतीने जे आहे ही लेडीचा फेस, फक्त फेस, हात, झारा किंवा ही अदर जे काही फीचर्स मला काढायचे होते ते काढलेत, आणि त्याला ऑइल पेंटने जे आहे मी कलर केलेला आहे। ॲक्रेलिक कलर वगैरे कसं किचनमध्ये शक्यच नाहीत, कारण ॲक्रेलिक किचनमधल्या वस्तूंना सरळ वॉश कराव्या लागतात किंवा भरपूर पाण्याने आपल्याला पुसावं तरी लागते, कारण तुम्हाला माहिती आहे फार चिकट होतं। म्हणून मी ते ऑइल पेंट यूज केलेलं आहे। त्यामुळे काय होतं, अगदी ओला कच्चा कपडा घेऊनही पुसलं ना तरी काहीही फरक पडत नाही। आणि 2 वर्ष झालेत हे जे आहे ना माझ्या किचनमध्येच आहे, आणि बघा अगदी नव्यासारखं दिसेल तुम्हाला। आता दुसरं दाखवते। आणि हे पण म्हणजे पुन्हा केकच्या बेसवरच बनवलेलं आहे मी। वॉलपुट्टीचा फार कमी यूज केलेला आहे मी यामध्ये, बघा तरी पण किती सुंदर दिसतंय ना। चला, यासाठीच जे आहेत सतत कमेंट्स येत होत्या, आणि फायनली जे आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि चला आता करते व्हिडिओला सुरुवात। चला, आता मला थोडी जी आहे क्लिनिंग करायची आहे। बघा आपल्या घरातल्या ना काही प्लेस अशा असतात की आज क्लीन करते, उद्या क्लीन करते, करताना दिवस उलटून जातात आणि लक्षातच येत नाहीत, कारण त्या काही आपल्या डोळ्यांनी दिसत नाही। जसं बघा हा माझा फ्रीज खूप उंच आहे, आणि त्यामुळे त्याचं वरचा जे पार्ट आहे ना तो क्लीनच केला जात नाही। आतून बाहेरून नेहमी क्लीन करत असते, पण हा वरचा पार्ट काही क्लीन केला जात नाही। आणि त्यावर जे मी एक म्हणजे कव्हर ठेवलेलं आहे ना, तेही जुन्या फ्रीजचं होतं, त्यामुळे ते काही सफिशियंट नाही आहे। ते आकाराने फार छोटं आहे, त्यामुळे त्याच्या म्हणजे जेवढं कव्हर असलं तेवढा फ्रीज तरी क्लीन राहतो, पण आजूबाजूचा बघा कसा होऊन जातो। जी डस्ट आहे ना अगदी चिपकून बसलेली आहे त्याला, आणि बऱ्याचदा म्हणते बरं आज क्लीन करते, उद्या क्लीन करते, पण त्याचा काही मुहूर्त निघतच नव्हता। फायनली आज ठरवलं, म्हटलं स्वयंपाक वगैरे बाकी आहे, तसा माझा सर्व कामं बाकी आहेत, पण म्हटलं आधी हे फ्रीजचं वरचा पार्ट क्लीन करते आणि काहीतरी अशी व्यवस्था करते का तो नेहमी मला क्लीन करावा लागूच नाही। त्यामुळे जे सोल्युशन नेहमी बनवलेलं असतं ना तेच स्प्रेड केलं, त्याने पूर्ण चिकटावानं लगेच निघाला। खरं सांगते 2 ते 3 मिनिट लागले मला फक्त, आणि जास्त स्क्रब वगैरेही काहीही करावं लागलं नाही, फक्त ते स्प्रेड केलं हाताने आणि कपड्याने पुसून काढलं। आणि त्यानंतर बघा हा असा एक पेपरच फायनली जो आहे मी वरच्या साईडला ना टाकला, आणि हवेनं उडू वगैरे शकतो म्हणून जो आपला मास्किंग टेप असतो त्याच्या मदतीने तो चिपकवूनही घेतला, आणि त्यावर जे आहे आता हे फ्रीज कवर टाकते आहे। हे छोटं आहे आणि मला मोठं बोलवायचं आहे खरं तर, पण मिशोवर मी जितकेही फ्रीज कवर बघितले ते याच साईजचे आहेत। मला चौडाईला म्हणजे जरा रुंदवालं जे आहे कवर हवं आहे। आता म्हणजे शोध तर चालूच आहे माझा, पाहिजे जर असं रुंद मिळालं तर फारच छान, नाही तर एखादं लायनर वगैरेच मला त्यावर म्हणजे अथरावं लागेल। सो तुम्हाला जर माहीत असेल ना एखादं छान लांब रुंद व्यवस्थित असं फ्रीज कवर, तर त्याची लिंक मला कमेंटमध्ये नक्कीच द्याल तुम्ही। सो चला, फ्रीज वगैरे मस्त क्लीन झाला, आणि आज ना काहीतरी वेगळं ट्राय करायचं विचार करते आहे। ॲक्च्युली ना मी फ्रीज वगैरे सर्व क्लीन झाल्यानंतर ना स्वयंपाक केला, आणि सोबत बिटाची कोथिंबीरही केली, आणि ती बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। सो शेअर काही केली नाही,
पण जेव्हा ना मी म्हणजे कोथिंबीर बनवत होती ना, तेव्हा मुलांनी काय केलं, जो बीटचा वेस्ट पार्ट असतो आपण काढून टाकतो, तो असा होटावरनं फिरवला आणि दोघांचं चालू होतं, "दीदी माझी लिपस्टिक बघ." ती म्हणत होती, "पिहू माझी लिपस्टिक बघ." आणि त्यातनं ना काही दिवसापूर्वी बघितलेला एक शॉर्ट मला आठवला आणि म्हटलं चला आपणही तसं ट्राय करूयात का. सो मी इथे बनवत आहे लिप बाम, होममेड लिप बाम, जो म्हणजे टिंटेडही असेल, मस्त कलरफुल असा. सो त्यासाठी बघा इथे मी काय केलं, मस्त बीट बारीक कट केलं मिक्सरमधनं ना, त्याचा ज्यूस करून घेतला आणि पाणी अजिबात नाही टाकायचं बरं का. पाणी नाही घातलं मी, तसंच मिक्सरमधनं फिरवून छान गाळून घेतलं आणि तो ज्यूस ना असा गरम करायला ठेवला. जोपर्यंत तो अर्धा होत नाही ना, तोपर्यंत मस्त अशी चम्मच ढवळत राहिली आणि अर्धा झाल्यानंतर आपल्याला इथे त्यामध्ये ना काही गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत, जसं वॅक्स, व्हॅसलीन, ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीन वगैरे. सो इथे ना एक जी आपली नॉर्मल मेणबत्ती असते ना, तिचंच वॅक्स मी घेतलेलं आहे थोडंसं. ते यामध्ये ना गरम असताना छान मेल्ट करून घेतलं. त्यानंतर व्हॅसलीन घेतलं थोडंसं, तेही गरम असतानाच मेल्ट होतं बरं का, नाहीतर व्यवस्थित ते म्हणजे एकजीव होत नाही. सो गरम असतानाच ह्या सर्व प्रोसेस करायच्यात. आणि व्हॅक्स आणि व्हॅसलीन मस्त असं त्यामध्ये एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ॲलोवेरा जेल आणि काही नाही, फक्त 2-2 थेंब ह्या सर्व गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत. ॲलोवेरा जेल पण असं मस्त यामध्ये मिक्स झालं का 2-3 थेंब फक्त जे आहे ग्लिसरीन ॲड करायचं आहे. बघा फक्त एवढं साहित्य लागतात आणि ह्या सर्व गोष्टीनं आपल्या घरात इझिली अवेलेबल असतातच. पण म्हणजे माझाच विश्वास बसला नाही जेव्हा म्हणजे मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलं. इतकं छान, म्हणजे तसं तर मी याला लिप बाम म्हटलं, पण तुम्ही याला लिपस्टिकसुद्धा म्हणू शकता, ॲज अ लिपस्टिक म्हणूनही यूज करू शकता. इतका छान रिझल्ट येतो याचा आणि अप्लाय करायलाही इझी आहे बरं का. बरं चला, असा काही तुमचा विश्वास बसणारच नाही, मी तुम्हाला अप्लायच करून दाखवते. आणि बघा या छोट्याशा वाटीमध्ये जे आहे मी हे काढलेलं आहे, कारण खूपच कमी प्रमाणात बनलेलं आहे. आता पुढल्या वेळेस ना मस्त एक मोठ्या बीटपासून बनवणार आहे मी, कारण मला खरंच याचा रिझल्ट खूप छान मिळालेला आहे. आणि बघा ना अगदीच म्हणजे बोटाच्या मदतीनेच जे आहे मी हे ओठांना लावून घेतलं आणि कलर बघा तुम्ही याचा इतका गोड, मस्त जो रेड कलर, रेड नाही म्हणता येतो, जरा मरून कलर दिसतो आहे आणि मला तसाही लिपस्टिकमध्ये मरून कलर फार आवडतो. आणि तुम्ही जर हा जरा लाईट केला ना तर हा पिंक पण होतो आणि खरंच म्हणजे मी प्रेमात पडली आता या लिप बामच्या. आणि मी डेफिनेटली आता डेली यूजसाठी मी हाच लिप बाम किंवा लिपस्टिक म्हणा यूज करणार आहे, कारण मी डेली ब्लॉग करते आणि डेली लिपस्टिक वगैरे लावणं आपल्या होटांसाठीही चांगलं नसतं आणि त्यामुळे डेलीसाठी आता हाच लिप बाम जो आहे मी यूज करणार आहे. आणि तुम्ही इथे बघितलंच ना, म्हणजे मी ट्रान्सफर होतो का तेही तुम्हाला दाखवलं. अगदी कमी प्रमाणात जो आहे तो ट्रान्सफर होतो आणि 3-4 तासानंतर मी तुम्हाला सांगते आहे, म्हणजे 3-4 तास यूज केल्यानंतर तो जसाच्या तसा होता, 3-4 तासही. पण तुम्ही जर वॉशआउट वगैरे कराल ना तर तो निघतो. पण नक्की एकदा मी सांगते आहे म्हणून हा DIY ट्राय करा तुम्ही. बरं चला, आज ना आणखी एक छान अशी गोष्ट मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. ही क्लिप खरं तर आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पण तेव्हा काही सांगितलं नव्हतं नेमकं मी काय बनवते आहे. सो बघा माझ्याकडे ना एक ही प्लास्टिकची बॉटल होती, काहीतरी फर्टिलायझरची वगैरे बॉटल होती ही. आणि एकदा सासरी गेले होते, सो तिथे अशीच मला एका कोपऱ्यात पडलेली दिसली. सो म्हटलं छान आहे आणि प्लास्टिक छान हार्ड आहेत, सो याचं आपण काहीतरी बनवू शकू म्हणून मी घेऊन आलेली. आणि त्याला आता 3-4 महिने झालेत, पण तिचा काही मुहूर्त लागेनाच. म्हटलं चला आज हिला मस्त काहीतरी टर्न आउट करूयात. आणि मला ना म्हणजे लिप्पन आर्ट असू द्यात, मोझॅक आर्ट असू द्यात, फार अट्रॅक्शन आहे या गोष्टींचं. आणि सोबतच तुम्हाला माहीत आहे मला घर सजवायला फार आवडतं आणि ते घर जे आहे मला माझ्या म्हणजे मी स्वतः बनवलेल्या वस्तूंनी सजवायला जरा जास्त आवडतं. माझ्या घरातल्या म्हणजे 99% जे होम डेकोर आयटम्स आहेत ते मी स्वतःच बनवलेले आहेत. आणि आजही मी मस्त असा एक फ्लावर वास बनवते आहे इथे मोझॅक आर्टमध्ये. आणि चला त्यासाठीच जे आहे मी 2 दिवसापूर्वीच जे आहे सुरुवात केलेली होती. बघा बॉटलचं स्टिकर वगैरे सर्व काढलं मी आणि चिकटावा वगैरे काही नव्हता, त्यामुळे वॉशआउट वगैरे काही केली नाही. आणि सरळ जे आहे आता मिरर चिपकवायला घेतलेले आहेत. सो हे ट्रायंगल शेपचे मिरर आहेत आणि खरं सांगू का जसं माझ्या मनात येत आहे ना वेळेवर तसं जे आहे मी इथे मिररच्या डिझाईन बनवायचा प्रयत्न करणार आहे. अगदी इझी असतं बरं का मोझॅक आर्ट.
म्हणजे इझी असतं पण मेहनत भरपूर लागते. सो फेविकॉलच्या मदतीने जे आहेत मी इथे सर्व जे मिरर आहेत ते चिपकवत आहे. या गोष्टीला ना जरा पेशन्स लागतात बरं का. म्हणजे जर तुमच्याकडे जर टूल्स असतील ना तर हे काम जरा इझी होतं. पण तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे कोणतंही टूल्स वगैरे काही नाहीत. अगदी जे आहे माझ्या हाताने जसं जमेल तसं मी करत असते. सो त्यामुळे जरा मला या गोष्टींना वेळ लागतो. सो त्या दिवशी ना मी फक्त वरच्या साईडला बॉटलच्या आणि खालच्या साईडला जे आहेत मिरर चिपकवून घेतलेत. आणि हा आहे खरं तर आजचा दिवस. दिवसभर खरं तर म्हणजे मला वेळ नाही मिळाला. तशी मी प्लॅनिंग केली होती. सकाळीही मी कामं पटपट आटोपली होती, पण वेळेवरनं बाहेर जावं लागलं आणि माझं हे काम राहूनच गेलं. सो संध्याकाळी मग मी पुन्हा कामं पटपट आवरली. 7च्या आधीनं माझा स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतला आणि आत्ता पुन्हा जे आहे माझं हे वास कंप्लीट करायला बसलेली आहे. बघा आता आपल्याला काही जर बनवायची इच्छा असेल तर म्हणजे आता डेली रुटीनची कामं तर आपण टाळू शकत नाहीत, पण ना जरा प्लॅनिंग करून ती म्हणजे कशी पटकन आवरतील हे आपल्यालाच म्हणजे ठरवावं लागेल. मीही आज तसंच केलं. अगदी शॉर्टकटमध्ये भाजी पोळी बनवली आणि तेव्हाच लगेच गॅसचा ओटा, भांडे वगैरे सर्व घसून क्लीन करून ठेवलं. म्हणजे कसं आता हा जो वास आहे तो बनवताना मला कितीही जरी वेळ लागला ना तरी म्हणजे मी मन लावून बनवू शकेल. नाहीतर स्वयंपाक किंवा भांडी मी तशीच ठेवली असती तर माझ्या डोक्यात तेच असतं, अरे स्नेहा भांडी राहिली. पण सर्व कामं आटोपली आणि त्यानंतर बसली आणि आता निवांत जे आहे मी माझा हा वास कंप्लीट करणार आहे. फेविकॉल जो होता माझ्याकडे तो संपला. सो माझ्याकडे एक्स्ट्राचा फेविकॉल नेहमी ठेवलेलाच असतो. तर ब्रशच्या मदतीने जे आहे मी असा फेविकॉल याला लावून पुन्हा जे आहे मिरर स्टिक करून घेते आहे. आणि खरं सांगू का म्हणजे ब्रशच्या मदतीने उलट माझं काम सोपी झालं. म्हणजे पटपट जे आहे मी फेविकॉल लावू शकत होती. मिरर चिपकवायला ना जरा पेशन्स लागतात कारण ते खूप एकसारखे आलेत पाहिजेत आणि व्यवस्थित चिपकलेही पाहिजे आणि सोबत वेळही भरपूर लागतो बरं का. सो काल रात्री जे आहे मी इतकं म्हणजे हा पूर्ण वास कंप्लीट केला. म्हणजे ठरवलंच होतं मी की काही झालं तरी आज पूर्ण मिरर चिपकवून झालेच पाहिजे. आणि त्यानंतर ते व्यवस्थित चिपकवण्यासाठी रात्रभर मी तसेच सोडलेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे आता 7 वाजलेत फक्त आणि मी जे आहे पुन्हा म्हणजे हा फ्लॉवर वॉश बनवायसाठी इथे बसलेली आहे गॅलरीमध्ये येऊन. कारण बघा माझं असंच होतं म्हणजे वेळ नाही करते, पण एकदा का एखादी गोष्ट हाताशी घेतली ना की ती पूर्ण झाल्याशिवाय मला चैनच पडत नाही. सो रात्री व्यवस्थित हे मिरर चिटकवले आणि त्यामुळे ते मस्त सुकलेसुद्धा. आणि आता सकाळी बघा इथे मी 4 चम्मच वॉलपुट्टी घेतली आणि 3 ते 4 चम्मच त्यामध्ये फेविकॉल घातला आणि थोडंसं जे आहे त्यामध्ये पाणी ॲड करून मस्त अशी पेस्ट करून घेतली. अगदी घट्ट अशी पेस्ट करायची आहे बरं का. जर पातळ पेस्ट केली की मग त्याचे तुकडे पडायची शक्यता असते. सो त्यामुळे अगदी घट्ट पेस्ट केली. आणि तुम्हाला जर कलरफुल करायचं असेल तर याच स्टेजवर जे आहे तुम्हाला त्यामध्ये कलर्सही ॲड करावे लागतात. म्हणजे फेविकॉल ॲड केल्यानंतर आधी कलर्स ॲड करायचे, त्यानंतर कन्सिस्टन्सी पाहून मग पाणी वगैरे ॲड करायचं आणि त्यानंतर बोटाच्या मदतीने अतिशय असं घसून जे आहे सर्व मिररवर ही जी पेस्ट आहे एकसारखी अप्लाय करायची. आणि त्यानंतर जे आहे 15 मिनटं ही पेस्ट अशी सुकू द्यावी लागते. सो 15 मिनटाची वेळ होती माझ्याकडे. सो मी पटकन गेली, आंघोळ वगैरे करून माझं सर्व आटपून आले. आणि चला आता आपल्याला काय करायचं आहे बघा. जास्त म्हणजे सुकू द्यायची नसते ही पेस्ट. 15 ते 20 मिनटानंतर लगेच मी एक ओला कापड घेतला आणि त्याच्या मदतीने जे आहे आपल्याला सर्व काचांवरची जी पेस्ट आहे ना ती अगदी व्यवस्थित हलक्या हाताने काढून घ्यायची आहे. अगदी स्मूथली म्हणजे असं रफली जर तुम्ही हात फिरवाल ना तर काचं वगैरे निघायची शक्यता असते कारण पेस्ट ही ओली असते. सो बघा अगदी मस्त पूर्ण जे पेस्ट आहे मी काढली आणि त्यानंतर हा वास काहीसा असा दिसतो आहे आणि मला तर फारच आवडला. म्हणजे अगदी मला हवा होता ना तसाच हा म्हणजे बनलेला आहे. आणि आता तुम्ही मला सांगा हा म्हणजे कितीत बनला असेल आणि तुम्ही जर हा मार्केटमध्ये घ्यायला गेला तर खरंच म्हणजे कितीला पडेल. आता मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर कितीला पडेल खरं सांगू का हे मलाही माहीत नाही, पण याला बनवायला किती खर्च आला तो मी तुम्हाला सांगते. बघा फक्त मिरर जे लागलेले आहेत मला 2 पॅकेट लागलेत 20-20 रुपयाचे. त्यानंतर फेविकॉल आणि 4 चम्मच वॉलपुट्टी म्हणजे जास्तीत जास्त 50 रुपयामध्ये जो आहे माझा हा अतिशय सुंदर फ्लॉवर वॉश बनवून तयार आहे.
आणि म्हणूनच मी नेहमी तुम्हाला म्हणत असते की घर सजवायला पैशाची गरज नसते, लागते ती फक्त इच्छा आणि एक म्हणजे मेहनत करण्याची तयारी. म्हणजे भरपूर मेहनत लागते असं काही बनवायचं असलं म्हणजे, वेळही द्यावा लागतो. पण जेव्हा इतकं काहीतरी सुंदर बनतं ना, तेव्हा ती मेहनत, तो आपला वेळ त्याचं चीज झालं असं वाटतं. सो चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला हा फ्लॉवर वॉश कसा वाटला हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमच्या कोण्या बहिणीला, फ्रेंडला, रिलेटिव्हजला जर होम डेकोरची आवड असेल तर त्यांनाही नक्की शेअर करा.